जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरु शिष्याचे. झुकून नमन करतात सारे, जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे. आज नाही का किवेमध्ये मी आलो होतो, सरांबद्दल काही बाईट्स घेत होतो, पण सगळ्यांचीच गर्दी आणि सगळ्यांनाच बाईट्स द्यायच्या होत्या. त्याच्यामुळं सगळ्यांनी कसं पोचता येईल म्हणून थोडंसं सगळ्यांच्या मनातल्या भावना ते आता सर तुम्हाला बोलून दाखवत आहेत सगळेजण. आम्ही गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. ज्ञान, ध्यान, धैर्य आणि कर्म हेच आहे गुरूंची देण. गुड इव्हनिंग सर. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आहात किंवा याच्यानंतर आमच्यासोबत राहणार याची आम्हाला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने माहिती आहेच. त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा इथे होतात तेव्हा तुम्ही आम्हाला जसं गाईड केलं, जसं तुम्ही रागवलात, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला सांगितलं किंवा त्यासाठी तुम्ही जे आम्हाला धडे दिलेत त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्ही आम्हाला इथून सोडून जाताय याचं जेवढं आम्हाला दुःख होतं तेवढंच तुमच्या भविष्यासाठी आम्हाला त्याचा आनंदही होते. थँक्यू व्हेरी मच. गुरुवर्य शिरीष सर म्हणजे संयम, शिस्त, अनुशासन, ज्ञान, दूरदृष्टी व सर्वसमावेशक. हॅलो सर, माय सर सायली गोडगे. सर, मला या कंपनीत येऊन 2 वर्ष झालेली आहेत. जेव्हा मी या कंपनीत आले, जेव्हा मी नवीन होते तेव्हा तुमचा QC ग्राउंड झाला होता आणि ज्या प्रकारे तुम्ही इंटरॅक्शन केलं असं अजिबात वाटलं नाही की तुम्ही एवढे मोठे हेड होते. आम्हाला तुम्ही मीटिंग घ्यायचे, काय काय प्रॉब्लेम्स आहे सगळे डिस्कस करायचे आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही जे पण प्रॉब्लेम सांगायचो ते सगळे कायम सॉल्वच व्हायचे. तर खूप खुशी झाली सर. आणि आम्ही आमच्या क्वालिटी सर्कलच्या प्रोजेक्टला पण गेलो होतो, तिथं पण तुम्ही आम्हाला खूप सपोर्ट केला, आमच्या बाजूने उभे राहिले, आम्हाला सपोर्ट केलं. थँक्यू सो मच सर. आणि तुम्हाला पूर्ण QC टीमकडून बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर. थँक्यू. ज्यांच्या ज्ञानाच्या प्रकाशाने आम्हा सर्वांचे आयुष्य तेजोमय झाले. सरांबद्दल बोलायचं असलं, श्री सरांबद्दल जर बोलायचं असेल तर खूप काही. श्री सर अशी व्यक्ती आहे की मी त्यांना पूर्वीपासून ओळखतोय. जेव्हा मी 1999 मध्ये आलो तेव्हा श्री सर QC मध्ये होते. QC सर श्री सरांच्या बरोबर आहे ना आपले भांबरे सर आणि बाबा काळे हे सगळे मित्रपरिवार. मी त्यांना सगळ्यांना ओळखतो आणि श्री सरांचे खूप चांगले संबंध आहेत त्यांच्याशी आणि आजही श्री सर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. श्री सर मला मी जेव्हा रिसेप्शनला होतो तेव्हा श्री सर इथनं गेले होते. जेव्हा जे जोशी सर होते तेव्हा त्यांनी खूप श्री सरांचं खूप कौतुक केलं होतं आणि श्री सरांनी खूप चांगलं काम केलं होतं त्याआधी पण. आणि आता पण श्री सर जेव्हा आले खूप स्ट्रगल केलं सरांनी, खूप कंपन्यामध्ये चांगल्या चांगल्या पदावर जाऊन आले आणि श्री सर परत सनफार्मामध्ये आले. आम्हाला इतका आनंद वाटला की श्री सर इथं आले हो. आम्ही खूप म्हणजे खूप भरभरून गेलो आणि मी मनात विचार केला की श्री सरांनी अजून 10-15 वर्ष राहायला हवं होतं इथं. पण कसं आहे, काही श्री सरांचं परत जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी श्री सरांना चांगलं अपॉर्च्युनिटी मिळाली आणि श्री सरांना चांगला जॉब भेटला आणि श्री सरांना भावी जीवनासाठी माझी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. सर, तुमचे मार्गदर्शन, वेळोवेळी दिलेले धडे, कधी रागवून तर कधी गोंजारून आम्हाला जे मिळालेले मार्गदर्शन आहे हीच आमच्या जीवनातली संपत्ती व अनमोल ठेवा. सुरुवातीला मी 2012 पासून सनफार्मामध्ये आहे. तुम्ही ज्यावेळेस कॉर्पोरेट इंटरनल ऑडिटसाठी वगैरे यायचे त्यावेळेस आपली ओळख झाली. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमातून आपण कनेक्टेड राहिलो. मध्ये तुम्ही मला चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली होती, त्याबद्दल ते काही पूर्ण होऊ शकले नाही. आणि अजून एक म्हणजे असं आहे की तुम्ही जे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आम्हाला सगळ्यांना म्हणजे तरी तुम्हाला फ्युचर पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. याच संपत्तीच्या जोरावर आम्ही भविष्यात उच्च शिखरे गाठू.
सर. मी निखिल गुले, नगर संपर्कामध्ये नगर संपर्कामध्ये QC डिपार्टमेंटमध्ये इन्प्रोसेसमध्ये काम करतो. तर मला असं सांगायचं आहे की ज्यावेळेस म्हणजे मी इथे मला 6 वर्ष झाले इन्प्रोसेसमध्ये काम करताना डिपार्टमेंटला. तर मी जेव्हा इथे आलो तेव्हापासून इन्प्रोसेस डिपार्टमेंट सगळं म्हणजे मॅन्युअल चालू होतं, वर्क सगळं मॅन्युअल करायचो आम्ही सगळं काम. पण ज्यावेळेस एकदा सरांची व्हिजिट होती, शिरीष सरांची तुमची, तर त्यावेळेस सरांनी आल्यानंतर संभाजी सर आणि संतोष सरांशी डिस्कस केलं. त्यांनी इथलं वर्क लोड बघितला आमचा, इन्प्रोसेसचं डॉक्युमेंटरी जास्त आहे. तर त्यावेळेस त्यांनी डिस्कस करून सजेशन दिलं की हे सगळं ऑनलाईन आलं पाहिजे, रजिस्ट्रेशन वगैरे हे सगळं लिम्समध्ये आलं पाहिजे. तर त्यावेळेस त्यांनी डिसिजन दिल्यानंतर हे नंतर अपडेट झालं सगळं. सर्व लिम्समध्ये आल्यानंतर आमचा बराचसा वर्कलोड वगैरे म्हणजे जे होतं ते बऱ्या प्रमाणात ॲनालिस्टचा कमी झाला आहे. आणि सगळं काही एकदम आता लिम्समध्ये आल्यानंतर रिपोर्टिंग वगैरे सगळं डॉक्युमेंटेशन बऱ्यापैकी कमी झालं आहे आमचं. त्यामुळे याचं सगळं क्रेडिट शिरीष सरांनाच जातं आहे. त्यांच्यामुळं आमचं बऱ्याचशापैकी अपडेट झालेलं आहे. तर याबद्दल सर तुम्हाला भावी आयुष्यासाठी आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. सर, आपण म्हणजे एक अष्टपैलू बहुआयामी नेतृत्व, तसेच समाजाचे व कुटुंबाची घट्ट नाळ जोडलेले. सन फार्माची ताकद आणि ट्रस्ट म्हणजे शिरीष सर. बोन ऑफ कम्प्लायन्स म्हणजे शिरीष सर. एक उभं राहण्याची ताकद म्हणजे शिरीष सर. एक लढण्याची ताकद म्हणजे शिरीष सर. एक मोटिवेशनल स्पिरिट म्हणजे शिरीष सर. ऑल द वे शिरीष सर. कधीही लहान मोठा न विचार करता सर्वांशी तेवढ्याच प्रेमाने आपण भेटतो. हाय सर, शिरीष सरांबद्दल बोलायचं म्हणजे एकच शब्द आठवतो, परिपूर्ण व्यक्तिमत्व. परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे एक सिनियर, एक ऑफिसरपासून क्लस्टर हेल्परची जर्नी. आणि नुसती ही जर्नीच एक प्रोफेशनल करिअरचा अचिव्हमेंट नाही, तर एक सोशल मीडियावर सुद्धा नेहमी ॲक्टिव्ह असायचे. आणि नुसतं सोशल मीडियावर नाही तर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा एक खूप ॲक्टिव्ह होते. आणि सरांचं एक वक्तृत्व कला म्हणजे भाषण कला ही एक म्हणजे थोडक्यात काय सर म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं फुल ऑफ पॅकेज. बेस्ट ऑफ लक सर फॉर नेक्स्ट करिअर. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले कंपनीमध्ये दांगट. नमस्कार सर, मी दांगट. शिरीष सराबद्दल बोलायचं म्हणजे मी 1997 पासून तुम्हाला जवळून पाहत आहे. म्हणजे गेली 28 वर्ष मी तुम्हाला जवळून पाहिले. या प्रवासात तुम्ही खूप उच्च पदावर पोहोचला, परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य कॅज्युअलला तुम्ही कधीच विसरला नाही. नगर लागल्यानंतर तुम्ही माझी कायम विचारपूस केली, यात मला खूप तुमचा अभिमान वाटतो. तुमच्या प्रेमापोटी ही कंपनी नसून घर असल्यासारखे वाटत होते. आपल्या सहवासाची उणीव सदैव वाटत राहील, परंतु तुमच्या भावी आयुष्यासाठी तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यास खूप खूप शुभेच्छा. नगरला आल्यानंतर अवश्य भेटा सर. नमस्कार. 1997 पासून आपल्याला ओळखतात आणि आपणही त्यांना ओळखतो. आज दांगट कॅज्युअल म्हणून काम करत असताना त्यांच्याशी भेटताना आपला प्रवास त्यांच्याशी बोलताना आम्हा सर्वांना थक्क करणार असतो. विष्णुबंध सांगळे. मी 2005 साली सन फार्मामध्ये ॲज अ ट्रेनिंग म्हणून QA जॉईन झालो. त्यावेळेस शिरीष आंबुलगेकर सर आणि त्यांची टीम CQAमध्ये असायचे. ते आपल्या साईडला ऑडिटसाठी येत होते, CQAसाठी. त्यावेळेस ते आमच्या जवळ बसून जे काही ऑब्झर्वेशन असेल त्याच्या रिलेटेड आम्हाला ते योग्य असं मार्गदर्शन करत होते. त्याच्यामुळे आमच्याकडून जे काही ऑब्झर्वेशन असायचे तशा टाईपचे पुढच्या कोणत्याही ऑडिटमध्ये ऑब्झर्वेशन भेटले नाही. त्याच्यामुळं आम्हाला त्यांचा खूप काही असा गायडन्स भेटला. आणि जे काही छोटे मोठे ऑडिट असतील त्यामध्ये आम्ही ते यशस्वीरित्या कम्प्लायन्स करून यशस्वी पार पाडले ऑडिट. आणि ते आता आपल्यामधून सन सोडून दुसरीकडे जात आहे. त्यांच्यासाठी माझ्याकडून किंवा आपल्या सन QA टीममधून त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. एक VP ते दांगटसारखे कॅज्युअलपर्यंत पोहोचणे
हे आपण लीलया पार करता. म्हणजे शिरीष सर. एक आदर्शाचा मानबिंदू म्हणजे शिरीष सर. एक आपुलकीचा विसावा म्हणजे शिरीष सर. एक आदर्श मार्गदर्शक म्हणजे शिरीष सर. एक मायेचा आधार म्हणजे शिरीष सर. एक कौतुकाची थाप म्हणजे शिरीष सर. सर, तुमची आठवण आम्हाला सदैव येतच राहील. आम्ही तुमचं मार्गदर्शनच्या नक्कीच आम्ही हे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला शिकवलेलं आम्ही पुढे घेत राहू. सर, वी मिस यू. ऑल द बेस्ट. आणि ही आम्हाला यातून लोकांशी जोडणे, लोकांची समजून घेणे यातून आम्हाला शिकण्यास मिळते. सर, आपले उंजळ फाउंडेशनच्या रूपात आज आपण इतरांच्याही जीवनात आनंद आणण्यासाठी खूप धडपड करता. यातून आम्हाला खूप प्रेरणा बनते. आपणाकडं पाहिलं की सदैव वाटतं की आपलं काहीतरी देणं आहे, मग ते समाजाचे असेल, आपल्या कामाशी रिलेटेड असेल किंवा इतर गोष्टींशी. हा त्यागाचा आणि देण्याचा भाव आपल्याकडं आम्ही सदैव पाहत आलो. आज निरोप समारंभा दिवशी आपल्या प्रचंड आठवणींचा साठा, ज्ञानाचा साठा आमच्याकडे आहे. आज या ठिकाणी आम्हा सर्वांकडून आपणास पुढील आयुष्यासाठी आणि पुढील भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर, वी मिस यू. विश यू ऑल द बेस्ट.